रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या मंडणगड तालुक्यातील सडे मानेवाडी गावात 9 एप्रिलच्या मध्यरात्री घरात घुसून झोपलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे हातपाय बांधून 3 लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडल्याने मंडणगड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले। याबाबत सविस्तर घटना अशी की रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या मंडणगड तालुक्यातील सडे मानेवाडी गावातील नंदकिशोर परशुराम माने वय वर्ष 65 हे झोपलेले असताना मध्यरात्री 3 अज्ञात व्यक्ती घराच्या किचन मधील स्लाइडिंग खिडकीमधून आतमध्ये घुसले। ही गोष्ट माने यांना कळताच ते जागे झाले, मात्र अज्ञात चोरट्यांनी त्यांना हातपाय व टॉवेलने बांधून मानेवर धारदार कोयता ठेवत ओरडलास तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली। त्यामुळे माने हे काही करू शकले नाहीत। मंडणगड तालुक्यातील सडे मानेवाडी गावातील नंदकिशोर माने यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करताच त्यांच्या तोंडावर चादर टाकून बेडजवळील कपाट उघडले व त्यातून 20,000 रुपये रोख तर दुसऱ्या थैलीतील 35,000 रुपये रोख, 4 तोळ्याची सोन्याची चैन असा 2,36,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय। याबाबत मंडणगड पोलीस ठाण्यात 10 एप्रिल रोजी गुन्हा नोंद केला असून भारतीय न्याय संहिता 2024 चे कलम 309(4), 305, 331(4) व 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या परिसरात असणारा सीसीटीव्हीद्वारे पोलीस तपास करीत आहेत। मात्र या घटनेमुळे अनेक गावात भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळेस पोलिसांनी नाकेबंदी करून यापुढे चोऱ्या होणार नाहीत याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। याबाबत मंडणगड पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाहीये। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।